वाढती श्रीमंती आणि त्यामागे बदलती मानसिकता हाही या उद्योगाकडे बघितला जाणारा एक महत्वाचा अँगल आपल्याला विसरता कामा नाहीये. वाढतं उत्पन्न असेल किंवा त्याही पेक्षा वाढतं सोशल स्टेटस असेल, हे सगळं दाखवण्यासाठी आज आपण इन्स्टा फ्रेंडली लग्नाकडे जातो आहोत. तुम्हाला वाटेल की अरे असं कसं होईल? इन्स्टा फ्रेंडली लग्न लग्न एक महत्वाची बाब असली तरी इन्स्टा फ्रेंडली लग्न कशी होतील? तर ती होत आहेत आणि त्यात आपण सहभागी होतोय. मोठमोठे शाही विवाह सोहळे असतील किंवा त्या बरोबरीनं खरं तर व्ही-आय-पी म्हणता येतील अशा सगळ्या लोकांनी या शाही सोहळ्याचं आणखीन शाहीकरण केल्यामुळे होणारा हा रोजगार जरी वाढलेला असला तरी या रोजगाराचे परिणाम जे आहेत आणि ते खास करून सामाजिक परिणाम कसे होतात हे आपण बघितलेलं आहे. अगदी वैशाली हगवणेसारखी केस असेल किंवा वेगवेगळ्या शाही सोहळ्यांमध्ये वावरणाऱ्या बुलेट्स असतील, बुलेरो असतील, ह्या सगळ्या लग्न या सोहळ्याच्या नावाखाली वाटल्या जातात आणि त्याचं अल्टिमेटली एक वेगळं प्रेशर एका वेगळ्या वर्गावर तयार होतं. आणि हेच सोशल स्टेटस कसं आहे हे दाखवण्याची मग जी घोडदौड सुरू होते, त्याचे परिणाम आपल्याला समाजामध्ये वेगवेगळ्या घटनेच्या रूपामध्ये दिसतात. आता तुम्हाला वाटेल या घटनेचा आणि आमच्या लग्नांचा काय संबंध आहे? तर तो अतिशय जवळना आहे. आणि आज आपण या सगळ्यांवर चर्चा करणार आहोत. दोन माणसांच्या नात्यापुरतं लिमिटेड राहणं हे लग्नाकडनं खरं तर अपेक्षित होतं, पण तसं झालं नाही. याचे सामाजिक आणि अर्थात इंडस्ट्रियल असे खूप मोठे पडसाद उमटले गेले.